पालकमंत्री यांच्या हस्ते सांगली जिल्हा पोलीस दलातील दृष्टीरक्षक संकल्पनेतून सर्वेलन्स कॅमेरे बसवलेल्या वाहनांचे अनावरण। आगामी काळात गणेशोत्सव सण व बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सांगली शहर व परिसरातील आठवडा बाजार, गर्दीचे ठिकाणे तसेच मोर्चा निदर्शनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक सांगली यांचे संकल्पनेतून वाहनावर दृष्टीरक्षक म्हणून CCTV कॅमेरे लावून निगराणी वाहने अद्ययावत करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते। सांगली पोलीस मुख्यालयातील RCP वाहन, सांगली व मिरज उपविभागातील दामिनी पथक, विश्रामबाग आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेचे बेकर मोबाईल या वाहनावर दृष्टीरक्षक PTZ CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत। PTZ CCTV कॅमेरे बसवण्यात आलेल्या वाहनांचे अनावरण सांगली जिल्हा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, श्रीमती विमला M, उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली विभाग सांगली, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, आर्थिक गुन्हे शाखा अतिरिक्त कार्यभार पोलीस उप अधीक्षक गृह सांगली, सांगली जिल्हा पोलीस वायरलेस पोलीस निरीक्षक विष्णू कांबळे व सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार उपस्थित होते। यापुढेही सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेकडील पोलीस वाहनावर PTZ CCTV कॅमेरे बसवून सर्व आठवडा बाजार, गर्दीची ठिकाणे तसेच मोर्चा निदर्शनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून CCTV कॅमेरे बसवून निगराणी ठेवण्यात येणार असल्याबाबत पोलीस अधीक्षक सांगली यांनी सूचित केले आहे।